जेल रोड येथील प्रभाग क्रमांक 18 येथील शिवशक्तीनगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्र येथे आमदार राहुल ढिकले यांच्या विशेष प्रयत्नातून राष्ट्रसंत जय भगवान बाबा मंदिर नियोजित सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमाचे आयोजन प्रभागातील चारही नगरसेवक विशाल संगमनेरे, मीराबाई हांडगे, शरद मोरे, संतोष कांबळे, राहुल बेरेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आला। हा भूमिपूजन सोहळा राहुल ढिकले, विशाल संगमनेरे, दिनकर आढाव, संतोष कांबळे, राजेश आढाव, सुनील बोराडे, सचिन हांडगे, मंदा फंड या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। आलेल्या पाहुण्यांचे स्वागत राष्ट्रसंत जय भगवान बाबा फाउंडेशन, जेल रोड नाशिक, राजमोहन कांगणे, विठ्ठल कांगणे, संदीप घुगे, सतीश सनप, एकनाथ कागणे, विलास नागरे, समाधान सानप, चंद्रकला साबळे, मंगेश आव्हाड, अशोक आव्हाड यांच्या हस्ते आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यात आले। तर विशालांना कौतुक करेल। एखादं काम जेव्हा करायचं तेव्हा त्या कामाचं महत्त्व पटवून द्यावं लागतं, सांगावं लागतं। आणि अण्णा असं की एखादं काम का करायचं इथपासून तर ते कसं करायचं त्याच्या नियोजनापर्यंत सगळे अंगावर जबाबदारी घेतो। काम फार कमी सांगतात, असं नसतं की हे पण पाहिजे ते पण पाहिजे। कधीतरी महिन्यातून एखादा सगळ्यात कमी मागणी करणारा नगरसेवक माझ्याकडे विशालांना आहे। कारण बाकीचे येताना आले का नगरसेवक बघितलं का मला धाक पडतो की आता काय काम आणलं, कारण निधीशिवाय कोणी येत नाही। कारण नगरसेवकांना आता प्रशासकीय काळात निधी मिळत नाही, परंतु अण्णाचं वैशिष्ट्य आहे की काही छोटं मोठं काम असलं ते स्वखर्चाने करून टाकतात आणि मोठं आणि सामाजिक कार्य जर असेल तरच ते शब्द टाकतात। आणि अण्णांनी एवढं मोठं आपलं राष्ट्रसंत भगवान बाबा मंदिरासाठी जे कष्ट घेतले, जो फलक केला, जेवढं माझं क्रेडिट आहे तेवढंच विशालांनाचं पण इथे हे सगळं करण्याचं क्रेडिट आहे। कारण आपण म्हणतो की ज्याचं आहे त्याला दिलं पाहिजे, आणि अण्णाच्या डोक्यातून जे आलं फक्त आंदोलन म्हटलं की आपण आता 70-50 लाख रुपये धरू। आता डिसेंबरमध्ये मला या अधिवेशनात पुढचा निधी मिळेल तेव्हा 50 लाख लागो, 1 कोटी लागो, 2 कोटी लागो, 5 कोटी लागो, जे काही लागतील आपण ते धरून टाकू। कारण मला वाटतं नाशिक जिल्ह्यातलं हे पहिलं मंदिर आहे आणि त्याच्यामुळे जर करायचं तर चांगलंच केलं पाहिजे, नाही तर त्या भागात हात घालायचं नाही। हा आपला माझा नियम आहे। कारण जेव्हा मी आत्ता मागे शंकर महाराजांचं मंदिर बांधलं धनकवडीच्या हिरावाडीत, तेव्हा ते माझ्याकडे आले। सुरुवातीला 20 लाख रुपये त्यांनी सांगितले, परंतु होता करता ते जवळपास 70 लाखावर गेलं। आपण विठ्ठल मंदिर आता भगवान बाबा मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी आपले लाडके आमदार राहुल भाऊ यांचे प्रभाग 18 तर्फे मी स्वागत करतो। दुसरी गोष्ट अशी की राहुल भाऊंनी आम्ही फक्त एकच राहुल भाऊंना भेटलो आणि राहुल भाऊंनी आमच्या एका शब्दावर सगळ्यांचा मान ठेवून आम्हाला सांगितलं की तुम्हाला मी 50 लाख रुपये आता आणि 50 लाख रुपये त्याच्यानंतर त्याचे काम चालू त्याच्या हिशोबाने देईल, आणि त्याच्यात अजून जास्तीत जास्त किती बी निधी लागो तुम्हाला तुमच्या हिशोबाने डिझाईन करा, तुमच्या हिशोबाने सगळं बनवून मी तुम्हाला तो निधी अवेलेबल करून देईल। आणि मी तुमच्या बरोबर 100% तिथल्या कुठल्या पण डेव्हलपमेंट मध्ये मी तुमच्या बरोबर आहे असं त्यांनी शब्द दिला आहे। आणि मी सर्व आमच्या प्रभाग 18च्या आमचे नगरसेवक सगळ्या जणांच्या तर्फे मी भाऊंचे लाख आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि आम्हाला मी स्वतःला नशीबच समजतो की आम्हाला असा आमदार भेटला की ज्याने आजपर्यंत माझा आणि आमच्या प्रभागाच्या कुठल्याही प्रॉब्लेमचा एक शब्द बी आमचा पडू दिला नाही, आमचा मान ठेवला, त्याच्याबद्दल भाऊंचे लाख आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र। 29 जुलै 1896 रोजी सावरगाव बीड येथे जन्मास आलेले आबाजी तुबाजी सानप संत भगवान बाबा लहान वयातच अध्यात्माची गोडी बाबांना लागली। त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात समाज बांधव भक्त परिवार असल्याने नाशिक मधील पहिले मंदिर हे जेल रोड तयार होणार, त्याच बाबांचे विचाराचार वाढवावा या उद्देशाने या मंदिरात बाबांची मूर्ती स्थापन करणार आहोत। या भूमिपूजन सोहळ्यात प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। NCN न्यूज साठी सनी काळे, नाशिक रोड।